राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेली टीका मनसे सैनिकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. आज अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळते. मनसैनिक आणि मिटकरी यांच्यातील वाद आता वाढण्याची शक्यता व्यक्त होते. अमोल मिटकरी यांनी 2 दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बाद असा केला होता. त्यानंतर आज अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना लक्ष केलं होतं. अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टीका केली होती. ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाद असा केला. ढोल आणि भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये. राज ठाकरेंना NDRFचा साधा लॉंग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. मिटकरींच्या याच विधानावर मनसे सैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान हल्ल्याच्या प्रकारानंतर अमोल मिटकरी संतप्त झाले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. मनसेचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण असे मागून हल्ले करून काही होणार नाही. ते नपुसंक लोक आहेत. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे असंही अमोल मिटकरींनी मीडियाशी बोलताना सांगितलं.